आज या ठिकाणी आमच्या माळवाली नगरमधील सर्व ग्रामस्थ गेले 20 ते 25 वर्षे राहत आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी गेले 20-25 वर्ष फक्त आमच्या नागरिकांना त्या ठिकाणी मुरुम टाकून त्या ठिकाणी नगरसेवकांनी त्या ठिकाणी दिशाभूल केलेली आहे। त्यानंतर नागरिकांना कळाले की आपल्या भागामध्ये एक चांगल्या प्रकारे काम रस्त्याचं झालंच पाहिजे, कारण की त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डिंगा सँक्शन होऊन त्या ठिकाणी प्रत्येकाला त्या ठिकाणी रस्ता आहे, परंतु आमच्या भागातल्या नागरिकांना त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी पूर्वीपासून एक 10 फुटी रस्ता होता, परंतु अद्याप त्या ठिकाणी तो रस्ता झालेला नाही। त्यासाठी त्या ठिकाणी 2-3 मार्ग 2-3 पर्याय त्या ठिकाणी आहे, ते नागरिकांच्या सुखसुविधेसाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो, परंतु महानगरपालिकेने त्या ठिकाणी लक्ष देऊन त्या ठिकाणी स्थानिक शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोबदला दिला पाहिजे आणि त्या ठिकाणी जे नागरिक राहतात त्यामधला त्यांचा जो गैरसमज झाला तो दूर केला पाहिजे। आमच्या धर्माभाऊ तंत्रपाळे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी या ठिकाणी कुठेतरी मध्यस्थी साधून त्या ठिकाणी हा मार्ग त्या ठिकाणी नक्कीच हा प्रश्न सॉल्व्ह होईल, त्या ठिकाणी मी आशय व्यक्त करतो। माळवण नगर किवळे या ठिकाणी गेले 40 वर्षापासून हे 23-24 कुटुंब राहतात। या ठिकाणी पूर्वी आजूबाजूनं संपूर्ण रान मोकळं असल्यामुळे रस्त्याचा प्रश्नच नव्हता, पण अलीकडच्या साईडमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका वाढतं वास्तव्य बघता या ठिकाणी आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनी ताब्यात घेऊन त्या ठिकाणी बिल्डिंग बांधलेल्या आहेत। त्याच्यामुळे प्रामुख्याने ज्यांनी ही जागा विकली त्यांनी त्यांच्या खरेदी खातर 10 फुटी रस्ता सोडलेला आहे। तो 10 फुटी रस्ताच फक्त नेमकं कुठल्या रस्त्याला जाऊन मिळते की जेणेकरून यांची जी अडचण आहे ते दूर होईल। यांची प्रामुख्याने एवढीच मागणी आहे की आम्हाला बाकी काही नको, की जो 10 फुटी रस्ता आहे तो कच्च्या स्वरूपात दिला तरी चालेल, कारण का महानगरपालिका मोबदला या ठिकाणी देत नाही। पिंपरी चिंचवडमध्ये जर बघितलं की पलीकडच्या साईडला रावेत आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालं, पण आमच्या इथं जे निवडून येणारे लोक आहेत त्या निवडून येणाऱ्या लोकांनी इथले जे ग्रामस्थ आहे इथले जे शेतकरी आहे यांच्यासोबत बसून मीटिंग घेऊन काय सोल्युशन काढायचं, काय पर्याय काढायचं, गेल्या 2002 पासून तर 2024पर्यंत असल्या कुठल्याच नगरसेवकांनी पुढाकार घेऊन ह्या ग्रामस्थांसोबत या शेतकऱ्यांसोबत मीटिंग घेऊन जसं रावेचं डेव्हलपमेंट झालं तिथल्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, डुडूळ आपलं जे हे आहे गाव आहे ते आमच्या नंतर आलं तिथं डेव्हलपमेंट झालं, पण किवळे गावाचं असं दुर्भाग्य आहे की आम्ही लोकवस्तीचे भाग असून नगरसेवक या ठिकाणी लक्ष देत नाही। त्यांचं काम होतं की तिथल्या शेतकऱ्यांना बसून यांचा 10 फुटी रस्ता आहे कसा मार्ग काढायचा, कुठून काढायचा, तुम्हाला मोबदला पाहिजे काय, हे सगळं या ठिकाणी त्यांनी करायला पाहिजे होतं। त्याचप्रमाणे या ठिकाणची ज्यांनी जमीन विकली त्यांना एक माझं सांगणं आहे की आम्ही ह्या ठिकाणचे हे लोक किवळे गावचे ग्रामस्थ आहे। आज अशी परिस्थिती आहे की रुग्णाला जर बाहेर न्यायचं असलं तर झोळी करून बाहेर न्यावं लागते। काही लोकांना घरामध्ये ऑक्सिजन लावलेलं आहे, मुलांना नीट शाळेत जाता येत नाही, 2 व्हीलर आतमध्ये जात नाही, रिक्षा जात येत नाही। जर हे स्वतंत्र भारतामध्ये लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा जर अन्याय होत असेल तो अन्याय ह्या लोकांनी सहन करावा का? त्यामुळे आज जे हे लोक रस्त्यावर उतरलेले आहे, मागं इलेक्शनच्या पूर्वी रस्त्यावर उतरले होते, पण लोकसभेचं इलेक्शन चालू होतं तेव्हा सन्माननीय PI वाघमारे साहेबांचं आम्ही ऐकलं, आंदोलन पाठीमागे घेतलं, पण आजचं जे आंदोलन आहे जरी पोलिसांनी काही जरी नोटीस दिल्या असेल तरी हे आंदोलन पाठीमागे घेतल्या जाणार नाही जोपर्यंत ह्या लोकांना रस्ता 10 फुटी कुठनं आहे तो मी आजच म्हणणार नाही की आजच्याच तुम्ही आम्हाला रस्ता उपलब्ध करून द्या, पर्याय काढा, कुठून 10 फुटी रस्ता निघेल, ह्या लोकांना बाहेर कसं निघता येईल आणि तुमच्या त्या रस्त्याचा मोबदला महानगरपालिका कशी देईल, ह्या सगळ्यांचा दोन्ही गोष्टीचा ताळमेळ ठेवा। आम्ही आज लगेच जे संबंधित शेतकरी आहेत ते पण आमचे बांधव आहे, त्यांच्या विरोधात आम्ही काही बोलणार नाही। शेवटी आम्हाला रस्ता पाहिजे, आम्हाला वाद वाढून काही चालणार नाही, कारण का त्या ठिकाणचे आम्ही रहिवासी आहोत, आम्हाला राहायचं आहे तिथं। तर त्याच्यामुळे कृपा करून त्यांना पण माझी विनंती आहे, जे जमीन मालक असतील ते आमचे बांधव आहे की यांना 10 फुटी फक्त रस्ता बाहेर जाण्यासाठी पाहिजे, तो कच्च्या स्वरूपाचा दिला तरी चालेल, कारण का रिक्षा किंवा 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर त्या आतमध्ये आली पाहिजे, एखादी ॲम्ब्युलन्स आली पाहिजे, एवढीच भूमिका आहे। आज आम्ही या ठिकाणी 23 कुटुंब आमचे पिंपरी चिंचवड शहराचे सन्माननीय शहर प्रमुख शिवसेनेचे निलेश भाऊ तरस यांनी आताच आम्हाला सांगितलं की याच्यामध्ये मध्यम मार्ग आपण काढूया। जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत 23 कुटुंब, त्यांचे मुलंबाळं, त्यांचा सगळा परिवार या ठिकाणी राहणार आहे। गॅस पलीकडच्या साईडला ठेवला, तो गॅस इथं दाखवता येत नाही, पोलीस म्हणतील तुम्ही गॅस पेटून काही पहिलेच आत्मदहनचा इशारा त्यांना दिलेला आहे, त्यांनी नोटीस दिली की आत्मदहन तुम्ही करू शकत नाही। त्याच्यामुळे शेगडी भांडे सगळे आणि मुलांचे दप्तर वगैरे सगळं मुलं या ठिकाणी संध्याकाळचा दुपारचा स्वयंपाक आता सुरू होईल। जोपर्यंत आंदोलन 10 फुटी रस्ता आम्हाला ठोस आश्वासन किंवा लेखी स्वरूपाचं मिळत नाही तोपर्यंत इथला कुठलाही व्यक्ती या ठिकाणी हलणार नाही। सगळेच लोक या ठिकाणी रात्रंदिवस आता आंदोलन करणार आहे। आम्ही आंदोलनाची तीव्रता जसे जसे आमची मागणीकडे दुर्लक्ष होईल तर आंदोलन तीव्र होणार। जर आंदोलनाची
जर आमची मागणी मान्य होत असेल तर आम्ही 2 पावलं पाठीमागं येऊ, एवढंच या ठिकाणी सांगतोय. आणि या ठिकाणी हे आंदोलन कंटिन्यू चालू राहील, शेवटचं काय आंदोलन होईल. जरी पोलिसांनी मला नोटिसा दिल्या की तुम्ही आत्मदान करू शकत नाही, हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, मी आज तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सांगतो, मी आंदोलन करताय. मी कुठल्याच परिस्थितीला घाबरत नाही ना, कायद्याला मानतो, पण गुन्हे दाखल करायला घाबरत नाही. शेवटचं आंदोलन हे पवना नदीमध्ये जलसमाधी होईल, तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो. आम्ही इथं माळवाले नगर किवळ्यामध्ये राहतो. तर गेले 25 वर्ष आम्ही इथं वास्तव्याला आहे. बट आम्हाला रस्ता नाही आहे. आम्ही PCMCकडे जाऊन आलो, सर्व प्रकारे कायद्याने करून बघितलं, पण कुठल्याही कायद्याने आम्हाला मदत केली नाही. तर त्यामुळे आम्हाला आत्ता रस्त्यावर उतरावं लागलं. मग हे सर्व प्रकार जो आम्ही ठेवलेला आहे ते आम्ही आज आंदोलनाला बसलो आहे. इथे सर्व लहान मुलं आहेत, शाळेत जायचं आहे त्यांना, परंतु ते सुद्धा आम्हाला पाठिंबा देण्यासाठी इथे बसलेले आहेत. आणि आमची मेन गैरसोय म्हणजे आमच्या इथं रस्ता नाही, त्यामुळे सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. कचऱ्याची गाडी आत येत नाही, ॲम्ब्युलन्स यायला रस्ता नाही, साधी 2 व्हीलरसुद्धा आत येत नाही. जर कुणी आजारी पडलं तर झोळीत घालून बाहेर न्यावं लागतं. हां, खूप चिखल झालेला आहे, साधं चालता पण येत नाही आहे. मुलं चिखलामध्ये पडत आहेत शाळेत जाताना, त्यांचे बूट ओले होत आहेत. शाळेत स्कूल बस पण आत येत नाही आहे, पार रस्त्यावर यावं लागतं आहे. म्हणजे रस्त्यावर येण्यासाठी सुद्धा खूप चिखलातनं आम्हाला यावं लागतं आहे. काय हां, मतं मागण्यासाठी येतात, रस्ता बघायला येतात, आश्वासनं देतात, बट आमची मागणी अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही आहे. बरेच जण येऊन गेलेत, आता नावं कुणाकुणाची घ्यायची. संगीताताई तरस वगैरे येऊन गेलेल्या आहेत. होईल रस्ता सगळेजण म्हणतात. आणि आम्ही प्रॉपर सगळे PCMCला टॅक्सेस वगैरे पण भरतोय, पाण्याची बिलं येत आहेत आम्हाला. मग हे सगळे जर पैसे तुम्ही आमच्याकडनं घेताय तर मग आम्हाला रोडची सुविधा तर देणं आहे, ही सामान्य गोष्ट आहे, ती तर आम्हाला मिळाली पाहिजे आणि आमची हक्काची आहे. तिथं आहे ना, एकतर एवढ्या आळ्या झाल्यात, रस्ता नाही, काय नाही, लोक एवढी आजारी पडायला लागले. तिथं दवाखान्यात जायला आम्हाला तिथं रस्त्याला जायला गाडी नाही येत. चालत जायचं म्हणलं लोक दणादण आदळतात, तिथं चालत जाता येत नाही. तिथं अशी लहान लेकरं पडतात, ते घसरून पडायला लागलेत. कसं जायचं आम्ही? बघा ते म्हातारे लोक हे सगळेजण इथे येऊन मिळून बसवलं आम्ही. आम्हाला रस्ता पाहिजे, कसं काही करा, पण आम्हाला रस्ता, बाहेर निघायचा रस्ता द्या. नाही, फक्त इलेक्शनच्या टायमाला सगळेजण येतात, हात जोडतात, आम्ही बघतो, सगळं करतो, पण बाकी कुणी लक्ष देत नाही. हां, मोरून टाक सगळं करतात, पण बाहेर निघायला रस्ता नाही आम्हाला. तिथं कसं काही करा, पण आम्हाला बाहेर काढून तिथून रस्ता द्या. हां, ते एक तर डेंगू हे ते 7 पसरलेत, लोक आजारी पडून घरात आहे, पेशंट लोक घरात आहे, त्यांना बाहेर निघायला रस्ता नाही आहे. कसं करायचं आम्ही? काय करायचं? तिथं एवढी गुडघ्यांसारखं पाणी येतं, एवढं चालायला येत नाही चालता. हां, काय करायचं आम्ही? मच्छर हे ते सगळे पसरलेत. हां, कचऱ्याची गाडी येत नाही, काय नाही, सिलेंडरची गाडी येत नाही, काय नाही, कसं जगायचं आम्ही? हां, आम्ही टॅक्स, लाईट बिल भरतो, पाणीपट्टी भरतो, घरपट्टी भरतो, सगळं भरायचं आम्ही, आणि रस्ता आम्हाला नाही का? रस्ता तरी द्या ना, कुठून तरी बाहेर काढा आम्हाला तिथून. हां, एवढं सगळं करतो आम्ही, निदान रस्ता द्या आम्हाला, बाहेर काढा तिथून. का तिथंच आम्ही, आमची मागणी फक्त एकच आहे, रस्ता द्या आम्हाला, तिथून बाहेर काढा. बाकी काही आमची मागणी नाही आहे. आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही, काय नाही, फक्त एवढीच मागणी आहे, आम्हाला रस्ता द्या, बाहेर निघलं पाहिजे तिथून. काय तिथंच आमचे आधीची पिढी तर गेली आमची. हां, आत्ताची पिढी तरी नीट राहू द्या, आम्हाला द्या रस्ता.